पत्र म्हणजे लेटर. मग ते हरवलं कसं? आईचं पत्र म्हणजे काय? मुळात लेटर. पत्र म्हणजे काय? एक मिनिट. ते बघा आपले वरिष्ठ आहेत ना. आपल्याला सांगते. ओ वरिष्ठ या खाली. इथली नीट घ्या म्हणाले ना. अहो आईचं पत्र तर हरवलं. अरे मग शोधायचं होतं ना. एकतर हा खेळ म्हणजे काय आम्हाला ठाऊकच नाही. ते तर येत आईने शिकवलं. कोणचा बोला पत्र म्हणजे काय? जरा शांत बसा ना. शांत बसा. अरे पिन ड्रॉप सायलेन्स. पिन ड्रॉप सायलेंट. गप्पा बसा. अरे चुप बसा. सांगायचं तर सांगा. अजिबात आगाऊपणा नको. कीप क्वाइट. प्रवचन सुरू. ते उडूच आहे किती बोलतोय ते. तर महाराज संदेशे आते हैं बड़े तड़पाते हैं कि घर कब आओगे, लिखो कब आओगे. हे बॉर्डर या सिनेमातलं गाणं पाहिलं की पत्र आणि त्यातला मजकूर वाचण्याची किती उत्कंठा असते हे कळतं. खरंच आहे मंडळी, आजकाल मोबाईल, कम्प्युटर, ईमेल, अगदी व्हिडिओ कॉल या सुविधांनी जगातल्या आपल्या माणसांची क्षणभरात संपर्क करू शकतो. आपला मेसेज म्हणजे संदेश पोचवू शकतो किंवा चर्चा करू शकतो. पण मंडळी, जेव्हा या सुविधा नव्हत्या तेव्हा म्हणजे फार पूर्वी राजे महाराजे लखोट्यातून संदेश लिहून आपल्या दूताकरवी ते पाठवत असत. तर काही जण आपल्या महत्त्वाच्या माणसांना आपला निरोप देण्यासाठी कबूतर वापरण्याची पद्धत होती. सलमान खानच्या मैंने प्यार किया सिनेमातल्या कबूतर जा 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 कबूतर जा 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 अशीच पत्र पोहोचवण्याकरता, आपलं सामान पोहोचवण्याकरता किंवा अगदी पैसे म्हणजे मनी ऑर्डर करण्याकरता 1854 मध्ये भारतीय डाक सेवा सुरू करण्यात आली. ऊन, पाऊस, थंडी कोणत्याही ऋतूची तमा न बाळगता अविरत अखंड सेवा भारतीय टपाल खातं तेव्हापासून आजपर्यंत करत आलेलं आहे. चला तर मग आज भेटूया या टपाल सेवेतून सेवानिवृत्त झालेले श्री मनोरंजन पवार यांना. डाकिया डाक लाया, डाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया. नमस्कार, मी बबन जोशी. मी अन्नू जोशी. अनमोल चित्र प्रोडक्शनच्या सहनिर्मिती या सदरामध्ये तुमचं हार्दिक 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 स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत पोस्ट या खात्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी मनोरंजन पवार साहेब यांना. पवार साहेब, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. प्रश्न विचारण्यास कारण की पवार सर, मला सगळ्यात आधी सांगा की तुम्ही या पोस्ट खात्यामध्ये कसे आलात, केव्हा आलात? मी 1978ला रेस्कोर्सला कामाला होतो आणि त्यावेळेला पोस्टाची परीक्षा पेपरमध्ये भरती असं आलं होतं आणि ती परीक्षा होती. तिथूनच मी परीक्षा दिली आणि गावी गेलो. गावी गेल्यानंतर आमचा रिझल्ट लागला आणि तो रिझल्ट लागला मला गावच्या ठिकाणी तारीने कळवण्यात आलं. अच्छा. आणि मी 78ला कामाला राहिलो. तारीने कळवण्यात आलं. मी तातडीने मुंबईला आलो. त्यावेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मेडिकल अतिशय स्ट्रॉंग व्हायची. अरे वा. मेडिकलमध्ये शारीरिक तुमची जी आरोग्याची तपासणी ती अतिशय स्ट्रॉंगली केली जाते GT हॉस्पिटलला. आणि सायकल कंपल्सरी होती. अच्छा. सायकल तुम्हाला यायला पाहिजे. तर मी
त्या टेस्टमध्ये त्यावेळेला फक्त चष्मा माझा हा 78%चा चष्म्यामध्ये मला त्या ठिकाणी त्यांनी रिजेक्ट केलं आणि ती माझी मेडिकल नायर हॉस्पिटलला झाली आणि नायरमधून मला 10 दिवसांनी तो रिपोर्ट मिळाल्यानंतर मी 30 ऑगस्ट 1978ला पोस्टामध्ये कामाला लागलो. क्या बात आहे. या म्हणजे बघा आत्ता बरीचशी माध्यमं आली, मगाशी आमच्या मुलांचा विषय निघाला की आता मोबाईल आले, टी व्ही आले, फोन आले, सगळं काय आलं. एक शेकडो किलोमीटर अंतरावर जर एखाद्या माणसाला निरोप द्यायचा असेल तर एकमेव असं खातं जर होतं तर ते आपलं हे टपाल खातं. बरोबर. पूर्वी माध्यमं म्हणजे संपर्काची माध्यमं काहीच नव्हती. बरोबर. त्यामध्ये प्रामुख्याने टपाल पोस्ट खातं आणि या पोस्टामध्ये सर्वसाधारण टपाल आणि इमर्जन्सी ज्याला आपण ट्रंक कॉल म्हणतो, अच्छा. त्या दोनच सुविधा उपलब्ध होत्या. बरोबर. त्याला आपण ट्रंक कॉल तार, शुद्ध भाषेत तर तार, तर तार ही एक दिवस म्हणजे 2 दिवसात पोचवायची. अच्छा. आज तार केली तर उद्या ती पोचवायची. बरोबर. आणि पत्र ह्याचं 3 दिवसाचा कमीत कमी त्याला 3 दिवस लागायचे. अच्छा. दोनच माध्यमं होती की माणसाची संपर्क साधायचा असेल तर तार आणि म्हणजे सर्वसाधारण टपाल, त्याला आमच्याकडे सर्वसाधारण टपाल म्हणतात. म्हणजे पोस्ट कार्ड 15 पैशाचं त्यावेळेला पोस्ट कार्ड असायचं आणि 25 पैशाचं आंतरदेशी कार्ड असायचं. ह्या दोघात काय फरक होता म्हणजे पोस्ट कार्ड ह्यांना कळू द्या की पोस्ट कार्ड आणि अंतर्देशी याच्यातला काय फरक होता. पोस्ट कार्ड हे ओपन मेसेज म्हणजे ते कोणी वाचू शकत होतं. अच्छा. आणि इंग्लंड लेटर म्हणजे आंतरदेशी पत्र आहे ना त्याच्यामधला जो मजकूर होता तो गुपित होता. अच्छा. कारण ते बंद असायचं चारही बाजूला. अच्छा अच्छा. हा एवढाच फरक होता. पण त्याची किंमत त्याच्यामध्ये मजकूर तुम्हाला जास्त लिहायला यायचा. बरोबर. अंतर्देशी पत्राला 3 पेजेस असतात. अच्छा. 3 पेजेस असतात आणि पोस्टकार्डामध्ये फ्रंट आणि बॅक म्हणजे 2 पेजेस आणि त्याच्यामध्ये काय 10 ओळीचाच मजकूर तुम्ही लिहू शकता. एवढा कमी आहे ना? फक्त ओपन असतो, कोणी ते वाचू शकतं. अच्छा. आणि इंग्लंड लेटर असतं आंतरदेशी पत्र, तो तुमचा मजकूर टोटल कॉन्फिडेन्शियल असतं म्हणजे गोपनीय असतं. तर तुम्हाला वाचता येत नाही, इतरांना वाचता येत नाही. हा फरक आहे. बाकी ते काय पाकिट ही पद्धत पण होती ना त्यावेळेला. पाकिट पद्धत होती त्यावेळेला. 50 पैशाला पाकिट मिळायचं आणि त्या पाकिटामध्ये पण तुम्ही आपला गोपनीय पद्धतीने पत्र पाठवू शकत होता. त्याचे पैसे जास्त असायचे त्याचे म्हणून शक्यतो 50 पैशाच्या भानगडीत 15 पैसे, 25 पैसे आणि 50 पैसे 15 पैसे कशाचे पोस्ट कार्ड आणि 25 पैसे आंतरदेशीय पत्र. अंतर्देशी कार्ड. आणि लिफाफा असला तर हम्म. तो 50 पैसे म्हणजे अच्छा. 15, 25 आणि 50. आणखीन एक होतं ना की आजकाल आहे ना मनी ट्रान्सफरचा आता जो भाग आहे तो पोस्टात सुद्धा होता. सर त्याविषयी सांगा ना, मनी ट्रान्सफर विषयी. त्यावेळेला 2 सुविधा होत्या सरकारने त्यावेळेला टपाल खात्याने. एक होती सीलबंद विमापत्र. अच्छा. सीलबंद विमापत्र होतं. आणि दुसरी सुविधा होती की एका फॉर्मवर आपण घेणारे आणि पाठवणारे यांचा ॲड्रेस लिहून आपण त्या फॉर्मद्वारे ते पैसे पाठवण्याची व्यवस्था होती. अच्छा. तर त्यावेळेला सीलबंद विमापत्र आहे ना, यामध्ये अशी सुविधा होती की आपण त्या लिफाफ्यामध्ये त्यावेळेला 2 रुपयाला लिफाफा मिळायचा. अच्छा. 2 रुपयाच्या लिफाफ्यामध्ये पैसे भरायचे. किती पैसे भरण्याची काय जे तुमची त्यावेळेला अशी होती की 50 रुपयापासून तुम्ही किती रक्कम तुम्ही भरू शकता. म्हणजे जास्तीत जास्त त्याचं लिमिट दिलं होतं 2000पर्यंत. 2000 वगैरे नाही, ही जबाबदारी पोस्टाची होती. तुम्ही एकदा सीलबंद विमापत्र केलं, तुमचं गाळ झालं तर तो टोटल जबाबदारी होती ती गव्हर्नमेंटची होती. ती गव्हर्नमेंट समजा गाळ झालं तर गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे ते द्यायचे, रिटर्न करायचे किंवा त्याचे ते नुकसान भरपाई तुम्हाला द्यायचे. आजसुद्धा तशी व्यवस्था आहे. समजा मध्ये कुठे काय गाळ झालं, काय झालं किंवा ते फक्त तुम्ही पैसे ते स्वीकारताना ते सीलबंद आहे की नाही, जर तुम्हाला डाऊट आला तर ते तुम्ही रिफ्यूज करू शकता. म्हणजे तुम्ही परत पाठवू शकता की बाबा याच्यामध्ये डाऊट वाटते, मला पैसे कदाचित नसतीलसुद्धा पण डाऊट वाटतो. पण डाऊट आलेला रिटर्न करू शकता. पण एकदा भरपूर वेळा व्हायचं, म्हणूनच ती सेवा बंद केली. आता ती सेवा उपलब्ध नाही आहे अजिबात. आता बंद केली. आता आधुनिक ह्याच्यामध्ये हे जे तांत्रिक आता युग झालं त्याच्यामुळे वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. आता मनी ट्रान्सफरचं तुम्हाला दिलेलं आहे चांगलं. ऑल इंडियातून नाही, ऑल वर्ल्डमधून पोस्ट खाता हो आधुनिक करतात. पोस्ट मनी ऑर्डर चालू आहे. मनी ऑर्डर चालू आहे. फक्त सीलबंद विमापत्र हे बंद केलं. त्याला आता अजिबात सरकारने ती योजना टोटल बंद केलेली आहे. बाकीच्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या आता
आधुनिकीकरण झाल्यामुळे म्हणजे कॉम्प्युटर युग आलं आहे, त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या सुविधा म्हणजे तुमचे पैसे मनी ट्रान्सफरचा जो प्रकार आहे तो आता सुरू झालेला आहे. ती सेवा ऑल वर्ल्डमधून सुविधा आहे. तुम्हाला जगातून कुठूनही पैसे तुम्ही मागवू शकता आणि जगात कुठेही पैसे पाठवू शकता. हे आपलं पोस्ट खातं पोस्ट करतं? ऑफिस करतं. नाही, मी थोडंसं पुन्हा एकदा मागे वळतोय की जे आपलं 10 पैसे 15 पैशाचं जे पोस्ट कार्ड होतं हां, ते पण अगदी जगाच्या टोकापर्यंत पोहोचायचं. जगाच्या टोका आणि हे काही गोष्ट खरी आहे? खरी आहे, खरी आहे, हा? खरी आहे. फक्त आउट ऑफ कंट्री पत्र जेव्हा पाठवायचं असेल ना तेव्हा एक म्हणजे एक असा लिफाफा होता की तो फक्त जगात म्हणजे जाऊ शकतो. अच्छा. हां, म्हणजे जसं आंतरदेशी पत्र कसं हां. तसं इंटरनॅशनल एक पत्र असायचं. हां, हां. म्हणजे परदेशात पाठवायचं असेल ना तो तुम्हाला लिफाफा दिला जायचा. अच्छा. तोच लिफाफा त्याच्यावर लोगो, भारत देशाचा लोगो असे पत्र फक्त आउट ऑफ कंट्रीला जाऊ शकत होते. अदरवाईज कुठली पत्र पाठवता येत नव्हती. अच्छा, अशी त्याला सुविधा- अशी सुविधा अशी सुविधा हां, होती. होती. कारण काय ना सर की त्यावेळेला पत्र हे जसं माध्यम होतं ना, हां मगाशी तार हा विषय निघाला. हां बोला. तुमच्या नोकरीच्या संदर्भात मगाशी तार म्हणालात ना, जरा सविस्तर तो खुलासा सांगा ना. पूर्वी एमर्जन्सी कॉल करायचा असेल ना, आज जसं आपण फोनवर बोलतो तसं काही सुविधा नव्हती. टेलिग्राम हा एकच असा ऑप्शन होतं की टेलिग्राम ही इमर्जन्सी म्हणजे अति गंभीर परिस्थिती जर असेल तर टेलिग्राम केला जायचा. तर टेलिग्रामच्याद्वारे मी ज्या वेळेला या ठिकाणी परीक्षा देऊन गावी गेलो. कसली परीक्षा? पोस्टाची पोस्टाची परीक्षा द्यावी लागायची? हां, त्यावेळेला परीक्षा व्हायची. अच्छा. पेपरमध्ये ॲड यायच्या. सर्वसाधारण पेपर जे आपल्या वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रामध्ये तेव्हा खूप मोठ्या संख्येने भरती व्हायची. आमच्या वेळेला 400 माणसांची भरती मुंबई डिव्हिजनला होती, अरे बापरे. मुंबई क्षेत्रामध्ये. तर अशा वेळेला आम्ही सुद्धा ते फॉर्म विकत घेतले. त्यावेळेला 5 पैसे 10 पैशाला रेल्वेला मिळायचे आणि पोस्टामध्ये फ्रीमध्ये वाटायचे. अच्छा. तर ते फॉर्म आम्ही घेतले, फॉर्म भरले आणि त्याची परीक्षेची तारीख ठरली होती. त्याप्रमाणे परीक्षाही आम्ही दिली. आणि परीक्षा दिल्यानंतर 3 महिन्यांनी त्याचं रिझल्ट लागायचं. अच्छा. 3 महिन्यांनी रिझल्ट लागायचं. परीक्षा दिली आणि आम्ही त्यावेळेला गावी गेलो. गावी गेल्यानंतर मला वाटतं पावसाचं सीझन होतं, शेतीची कामं सुरू असताना ना अचानक मला त्यावेळेला एक तार आली आणि त्या तारेमध्ये 2 ओळी फक्त लिहिलेलं, 2 शब्द लिहिलेले होते फक्त, स्टार्ट इमिजिएटली. स्टार्ट इमेज. हां, हे बस एवढंच लिहिलेलं होतं. तर तार आल्यानंतर पूर्वी माहिती आहे तार आली की माणसं घाबरायची किंवा काहीतरी कुठेतरी असं काहीतरी वाईट घटना घडलेली आहे, त्याशिवाय काही तारी येत नाहीत. अच्छा. तर आम्ही सुद्धा त्यावेळेला माझे वडील मुंबईमध्ये आजारी असायचे. आमच्याही मनात तीच शंका आली की काहीतरी वडिलांची तब्येत कमी जास्त झालेली आहे. बरोबर. आणि म्हणून माझे आई म्हणाले बा तार आली, शेती राहू दे, तू ताबडतोब निघून मुंबईला जा. तोपर्यंत आम्ही फक्त अंदाज बांधला होता की नेमकं काय असू शकतं. कारण नोकरी बिकरी मी पास होईन किंवा अशी नोकरी मिळते हा माझा प्लॅन नव्हता. कारण मी ऑलरेडी रेस्कोर्सला कामाला होतो. मी मुंबईला आल्यानंतर मला कळालं की माझे वडील कामावर गेलेले होते आणि माझे काका आमच्या खोलीत राहायला होते, पडवणकर. ते म्हणाले की नाही बाबा तू काय घाबरू नकोस, वडील तुझे बरे आहेत, तू परीक्षेत पास झाला आहे, तुझी मेडिकल आहे. तर हा जो म्हणजे तारीचा पण त्यावेळेला एक असा फायदा होता की ताबडतोब आपण तार आली की ताबडतोब माणूस निघायचा. तर ते एक माध्यम त्यावेळेला होतं, जसं पत्र होतं तसं ते एक टेलिग्रामचं एक माध्यम होतं. आणि त्याच्यामुळे मी तातडीने मुंबईत आलो. त्यावेळेला का विचारलं माहिती आहे की तार हा असा विषय असायचा ना, जसं तुम्ही म्हणालात की तार म्हणजे मेलेली माणसांची खबर. बरोबर. मी पण लहान असताना या इथं राहिलो होतो आणि गावी तशी सुविधा नव्हती. बरोबर. तर मला 2 आहे, एक आई इथे मुंबईला कामाला होती, एक आई गावाला होती. आणि तिच्या मृत्यूची खबर तारद्वारे इथे आली आणि आमच्या घरामध्ये दिलं. तर शक्यतो इंग्रजी भाषेमध्ये असल्यामुळं किंवा ते संक्षिप्त भाषा अगदी कोड लँग्वेज, बरोबर, सांकेतिक भाषेत असल्यामुळं सांकेतिक भाषा. ते कळायचं नाही की काय लिहिलंय ते. मग मी सुद्धा मधल्या सुट्टीमध्ये घरी आलो होतो आणि तार पोस्टमास्टरकडून वाचून घेतली त्यावेळेला. तर त्याने सांगितलं की माझ्या आईचं नाव लाडूबाई, दुसऱ्या आईचं नाव जाणवी. तर ती लाडूबाई मेली अशी खबर होती. तर तेवढं काही डोक्यामध्ये नव्हतं, कारण मला 2 आया असल्यामुळे एका आईने मला इकडे सांभाळलं, दुसऱ्या आईने ते गावाला. तर मला असं वाटायचं की ती माझ्या लहान भावाची आई. मी सुद्धा नाचत नाचत इथे दादर आई आली. मी सांगितलं की ती तार घेऊन आलो आणि की आई वारलेली आहे ती गावाची, 10 पैसे दे जातात. आई रडायला लागली. घरी आली की
आई का रडते ते कळत नव्हतं. मग कळालं की तारीचं काय हे होतं. त्यात जसं तुम्ही म्हणालात ना बरोबर. की तुमच्या वडिलांविषयी तुम्ही सांगितलं, तर तो किस्सा आता मला आईचा आठवला की बऱ्याचशा अशा गोष्टी असायच्या की जर तुम्हाला असं कोणी आजारी असेल किंवा कोणी मेलं असेल तर ते आपल्याला पोचवायचं. तर मंडळी पुन्हा भेटूया आते शुक्रवार को इथेच यहीं पे. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.